नारायणजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलेलं होतं। या घटनेला 13 दिवस उलटून गेलेत। संतोष यांच्या 13व्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेलं आहे। संतोष देशमुख यांचे मारेकरी तसंच मागचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्यांना सोडणार नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका, वेळ पडल्यास तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे। शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचं सुद्धा अजित पवार यावेळेला म्हणालेत। म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आता तुमच्यावरती विश्वास बघा, आता तुम्ही असल्यावर माझ्या वडिलांना जर वापस आणू शकत नाही, पण मी फक्त माझ्या वडिलांना न्याय मी 100% बाळ न्याय देतो, तू काळजी करू नको। तुझं पुढचंही काही करिअर असेल, तुझ्या भावाचं करिअर असेल, त्याच्या बाबतीत तुम्ही घ्यायचं अजून तुम्ही ह्याच्यात हे करा पूर्णपणे। मी तुला पुढच्या बाबतीत, कारण विद्याचं बाहेर म्हणून ओळखलं जातं, तुझं आता हे झालं की पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल आम्ही सगळी जबाबदारी घेऊ, तू काळजी करू नको। पण आज 13 दिवस झाले ना, बरोबर आहे। त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे, त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही। अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे। आज आमचं अधिवेशन संपले, आता या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मी तुला सांगतो। तर राज्याचे